Hello students, in this lecture we are going to see another new topic of mechanical properties of fluid. ओके, त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे आज, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. आपण बघितलं आहे की एखादं लिक्विड असतं, ओके, ते एखाद्या सरफेसवर आलं. सपोज एक ग्लास आहे, ग्लासवर मी काय केलं, I sprinkle some amount of water on it or amount of some another liquid. Don't take water, I say another liquid. Okay, some will make like this shape. Okay, some molecules will make like this shape and some molecules will make total spherical shape. What? They will make total spherical shape. मग हे असं का होतं? ओके, त्याचं काहीतरी रिझन आहे. ओके, त्या पहिलं आपल्याला बघायला लागेल. ह्याच्यामध्ये 3 टेंजन्स ड्रॉ होतात. ओके, ते 3 टेंजन्स काय, तर त्याचं T1. ओके, T1 हा जो टेंजंट आहे तो काय, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. कोणता इंटरफेस बघायचा आपल्याला, लिक्विड सॉलिड इंटरफेस. आणि इथं जो लिक्विड सॉलिड इंटरफेस असतो त्या इंटरफेसवर जो सरफेस टेन्शन असतो. ओके, बरं, आता जर तुम्ही इथं बघितला, इथं जरा नीट बघा, इथं बघा सरफेस टेन्शन एक कशामुळं होत असतं, ड्यू टू cohesive and adhesive forces of same and different molecules. Okay, generally adhesive forces और cohesive forces. Okay, adhesive forces कोणते असतात, the forces between different molecules. Okay, आणि हेच आपल्याला adhesive forces बघायचे आहेत. कशात बघायचे आहेत, adhesive forces. बरं, पहिला काय आहे, लिक्विड सॉलिड इंटरफेस. कोणता आहे, लिक्विड सॉलिड इंटरफेस. तर ह्यामध्ये बघितलं, सपोज मी ह्या पॉईंटला बघतोय, कोणता आहे ह्या पॉईंटला, तर लिक्विड सॉलिड इंटरफेस कोणता आहे, हा कोणता आहे, हा जो आहे हा लिक्विड आणि सॉलिड इंटरफेस आहे. काय आहे, लिक्विड सॉलिड इंटरफेस. समजलं, तर हा माझा काय असणार, T1 असणार. काय असणार, T1. आता T2 काय बघा, द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट एअर सॉलिड इंटरफेस. काय आहे, एअर सॉलिड. बरं, हे सॉलिड आहे, हे एअर आहे. बरं, एअर पण एक टाईपचं फ्लुइड असतं. काय, एअर पण एक टाईपचं फ्लुइड असतं. त्याचे पण काही मॉलिक्युल्स असतात, इथं त्याचे काहीतरी मॉलिक्युल्स असतील आणि हे सॉलिडचे मॉलिक्युल्स असे क्लोज एकदम. बरोबर, तर ह्याच्यामध्ये पण ॲडेसिव्ह फोर्स असणार. बरोबर, ह्याच्यामध्ये पण काय असणार, ॲडेसिव्ह फोर्स असणार. बरं, ह्या ॲडेसिव्ह फोर्समुळं इथं जो फोर्स क्रिएट होतो त्याला आपण काय म्हणतो, T2 म्हणतो. काय म्हणतो, T2. समजलं, काय म्हणतो, T2. बरं, आता T3 काय बघा, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट एअर लिक्विड इंटरफेस. कशामध्ये, एअर लिक्विड. तर ह्या पॉईंटला हा जो इंटरफेस आहे, ओके, हा जो इंटरफेस आहे हा कोणता आहे, एअर लिक्विड. आता इथं जे असतील ते काय असतील, लिक्विड मॉलिक्युल्स आणि इथं एअर मॉलिक्युल्स. बरोबर, ह्याच्यामधला जो ॲडेसिव्ह इंटरॅक्शन फोर्स असणार तो काय असणार आहे आपला T3. समजलं, तो काय असणार आहे आपला T3. बरं, पहिला हा बघून घेऊया, मग नंतर ना हे बघूया. ओके, हे झालं. बरं, आता मी काल तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलं, तर काय म्हटलं, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर त्याच्यामध्ये काय होतं, टेंजंट ड्रॉन ऑन द लिक्विड, टेंजंट ड्रॉन ॲट द पॉईंट सच दॅट इट इज अवे फ्रॉम सॉलिड. काय असतं, टेंजंट काय असते, अवे फ्रॉम सॉलिड, लिक्विड सरफेसवर. ओके, लिक्विड सरफेसवर अवे फ्रॉम सॉलिड अँड सॉलिड सरफेसवर इन टू द लिक्विड और टुवर्ड्स द लिक्विड असतं, इन टू द लिक्विड और टुवर्ड्स द लिक्विड. तर हा अँगल माझा काय झाला, थीटा झाला, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा अँगल थीटा, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. परत एकदा सांगतो, फोर्स कसा असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा, फॉर लिक्विड सरफेस अवे फ्रॉम सॉलिड आणि फॉर सॉलिड सरफेस टुवर्ड्स द लिक्विड. म्हणजे लिक्विडमध्ये, आपण लिक्विडच्या बाहेर जात नाही, लिक्विडमध्ये जातो. बरोबर, काल केलं तर आपण असा जो मेनिस्कस होता त्याच्यामध्ये काय होतं, टुवर्ड्स लिक्विड जात होतो आणि हा जो होता अवे फ्रॉम सॉलिड, असं अँगल ऑफ थीटा घेत होतो. बरोबर, असा अँगल ऑफ थीटा घेत होतो. तर इथं पण तेच, तर हा काय झाला आपला अँगल ऑफ थीटा. बरं, आता आपल्याला काय करायचे आहेत, फोर्सेस बॅलन्स करायचे आहेत इन हॉरिझॉन्टल ओनली. ओके, हॉरिझॉन्टल लेवलला. बरं, मग त्याच्यासाठी आपल्याला ह्याला स्प्लिट करायला लागेल. ह्याला काय करायला लागेल, स्प्लिट. तर स्प्लिट कसं होतं बघा, ह्या 2 कंपोनेंट्समध्ये होईल. एक काय असणार, वर्टिकल कंपोनेंट, एक असणार हॉरिझॉन्टल कंपोनेंट. हा थीटा आहे तर हा पण थीटा असणार. बरं, हा थीटा झाला तर हा काय राहील, T3
कॉस थिटा, बरोबर. काय येतं T3 कॉस थिटा. का ह्याच्या बाजूचा कंपोनेंट, थिटाच्या बाजूचा कंपोनेंट काय असतो, कॉस थिटा असतो. म्हणून T3 ह्या वेक्टरचं काय आहे, T3 नाव आहे त्याचं, T3 कॉस थिटा. बरं, आता आपण काय करणार, हॉरिझॉन्टल लेवलचे फोर्सेस हे करणार. तर मी ही साईड, ओके, फ्रॉम दिस पॉईंट ही साईड आहे त्याला मी पॉझिटिव्ह घेणार, ह्या साईडला मी काय घेणार, नेगेटिव्ह घेणार. काय घेणार, नेगेटिव्ह घेणार. और आपण असं म्हणू शकतो ह्या साईडचे फोर्सेस इज इक्वल टू दिस साईड फोर्सेस, बरोबर. दिस साईड फोर्सेस इज इक्वल टू दिस साईड फोर्सेस, बरोबर. मग ह्या साईडला कोणचा फोर्स आहे, फक्त T2 फोर्स आहे, बरोबर. तर T2 इज इक्वल टू ह्या साईडला बघ T1 आहे आणि T3 कॉस थिटा आहे, ओके. तर T1 प्लस T3 कॉस थिटा, बरोबर. समजलं. आता इथं काय येतं बघा, हे मी T1 इकडे पाहतो, T2 मायनस T1, ओके, इज इक्वल टू 3 कॉस थिटा, बरोबर. आता कॉस थिटाची व्हॅल्यू काय ती, कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3, बरोबर. कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते, T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. बरं, मला एक सांगा, मॅथमॅटिक्समध्ये आपण कॉस थिटाच्या लिमिट्स शिकलो असेल. कॉस थिटाचे लिमिट्स काय असतात, कॉस थिटा इज इक्वल टू, ह्याचे लिमिट्स काय असतात, -1 टू +1, बरोबर. हे लिमिट्स असतात. तर कॉस थिटाच्या व्हॅल्यूज जे असतात ते ह्या दोन लिमिट्समध्येच असतात. आता कॉस थिटाची व्हॅल्यू बघा 1/2 असते, कॉस 60 काय असतं, हाफ असतं. हे काय झालं 0.5, हे -1 टू +1च्या मध्येच पडतं, बरोबर. त्याच्यानंतर कॉस 90 किती असतं, 0 असतं, -1 टू +1च्या मध्येच पडतं, बरोबर. तर कॉसच्या व्हॅल्यूज कधी पण आपल्या कॉस थिटा जो अँगल असतो त्याच्या व्हॅल्यूज कशा असतात, -1 टू +1 ह्या रेंजमध्येच असतात, बरोबर. ह्या रेंजमध्येच असतात. मग आपल्या ह्या ज्या कंडिशन्स आहेत, ओके, हे जे सबट्रॅक्शन आहे आणि डिव्हिजन आहे त्याचं जे कंडिशन आहे त्याची व्हॅल्यू ह्या -1 टू +1च्या मध्येच पडायला पाहिजे, बरोबर. -1 टू +1च्या मध्येच पडायला पाहिजे. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, हे समजलं. बरं, ह्याच्यामध्ये आत्ता तुम्हाला एक सांगतो, जर T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन 1 झाला, काय T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन 1 झाला, तर ही जी व्हॅल्यू ग्रेटर दॅन T3 झालं, सॉरी 1 नाही, T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3 झालं, तर इथं काय येतं बघा, सपोज T2 मायनस T1 ग्रेटर दॅन T3, जर आपण असं घेतलं T3ची व्हॅल्यू मी काय T3 सपोज फक्त आपण सपोज करतो आहे कारण हे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. सपोज T3ची व्हॅल्यू आहे 1, T3 इज इक्वल टू 1, T2 मी घेतली 5 आणि T1 घेतली मी 2, ओके. ह्या इक्वेशनमध्ये टाका, काय येतं बघा, ह्या इक्वेशनमध्ये टाका, काय येतं बघा. तर T3ची व्हॅल्यू T2ची व्हॅल्यू किती आहे, आपलं इक्वेशन काय T2 मायनस T1, काय T2 मायनस T1 किती येतं बघा, 5 मायनस 2 इज इक्वल टू 3 येतं, ओके. इट इज ग्रेटर दॅन T3, इट इज ग्रेटर दॅन T3, कारण T3ची व्हॅल्यू काय 1 आहे. बरं, ह्या केसमध्ये जर आपण इथं टाकलं काय येतं बघा, T2 मायनस T1 ग्रेटर दॅन T3, ओके. तर हे काय येतं 5 मायनस 2 डिवायडेड बाय 1 आणि हे किती होतं 3 येतं. बरं, आपलं काय येतं कॉस थिटा इज इक्वल टू 3, बरोबर. कॉस थिटा इज इक्वल टू 3, बट हे पॉसिबलच नाही आहे ना, कारण आपल्या कॉस थिटाच्या व्हॅल्यूज -1 टू +1च्या रेंजमध्ये असतात, काय -1 टू +1च्या रेंजमध्येच असतात. म्हणजे काय, मी रिव्हर्स वेमध्ये गेलो आहे, म्हणजे काय, हे जे इक्वेशन आहे हे पॉसिबलच नाही आहे. म्हणजे आपलं हे जे सबट्रॅक्शन आहे ह्याची व्हॅल्यू ह्या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असणार, काय सबट्रॅक्शनची व्हॅल्यू डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असणार. जर ही व्हॅल्यू कमी असली, सपोज माझं T3 असतं आता 4 असतं, माझं T3 4 असतं, ते काय असतं 3/4 आलं असतं, तर हे काय असतं 0.75. बरं, 3/4 आलं असतं, ते 0.75 -1 टू +1च्या रेंजमध्ये येतो, ओके. 0.75 -1 टू +1च्या रेंजमध्ये येतं, तर ही व्हॅल्यू चालेल आपल्याला, तर ही व्हॅल्यू चालेल. ह्याचं स्पष्ट मिनिंग काय आपलं, T2 मायनस T1 शुड बी ऑलवेज लेस दॅन T3. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे तरच आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू भेटते, नाहीतर नाही भेटत. समजलं. T2 मायनस 3T शुड बी लेस दॅन
सॉरी T2 मायनस T1 शुड बी लेस दॅन T3. समजलं? काही प्रॉब्लेम? बरं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे, कॉस थिटा इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर ॲक्यूट अँगल. काय? फॉर ॲक्यूट. हा ॲक्यूट अँगल आहे, बरोबर. हा ॲक्यूट अँगल आहे. फॉर ॲक्यूट अँगल कॉस थिटा इज ऑलवेज पॉझिटिव्ह. काय असतं? इज ऑलवेज पॉझिटिव्ह. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? म्हणजे काय, जेव्हा कॉस जर ॲक्यूट अँगल आला, ओके, जर ॲक्यूट अँगल आला तर समजून घ्यायचं ह्याचं असं मिनिस्कस असणार आहे. कसं? सेम मिनिस्कस असणार आहे. और थिटा और जर कॉस थिटाची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह येत असली तर अँगल कसा असणार आहे आपला? ॲक्यूट असणार आहे. समजून घ्यायचं. समजलं? तुम्हाला जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिला असेल और अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू डायरेक्ट दिली असेल, कॉस थिटाची व्हॅल्यू इज प्लस 0.5. काय? कॉस थिटाची व्हॅल्यू काय दिलेली असली? प्लस 0.5. म्हणजे समजून घ्यायचं प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कोणता अँगल असणार? ॲक्यूट अँगल असणार. कोणता अँगल असणार? ॲक्यूट अँगल असणार. निगेटिव्ह आल्यावर ऑप्टिव्स येतो. ते निगेटिव्हचं आपण बघूया. तर पॉझिटिव्ह असताना जर कॉस थिटाची व्हॅल्यू 0.75 आली, ही काय पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, तर ही अँगल कसा असणार आहे? ॲक्यूट. कसा असणार आहे? ॲक्यूट अँगल असणार आहे. कसा असणार आहे? ॲक्यूट. तर बऱ्याच वेळेस आपल्याला विचारतात हाऊ इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? ॲक्यूट आहे, ऑप्टिव्ज आहे, 90 डिग्री आहे, असं काहीतरी विचारतात. तर एवढं लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली आणि लेस दॅन 1 ह्या रेंजमध्ये असली, -1 to +1, तर कसा असणार? ॲक्यूट अँगल असणार. कसा असणार? ॲक्यूट अँगल. तर आता आपण सेकंड बघूया. ओके. सेकंड फिगर असा आहे आपला. ओके. तर आपण परत बघूया. इथं काय बघा, T1 फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट सॉलिड लिक्विड इंटरफेस. कशामधला आहे? लिक्विड सॉलिड इंटरफेसमधला आहे. कशामधला आहे? लिक्विड सॉलिड. आता आपला पॉईंट हा झाला. ओके. ह्या बाजूला तुम्ही ह्या बाजूला पण घेऊ शकता, मी ह्या बाजूला घेतो आहे. ओके. तर ह्या बाजूला काय? लिक्विड सॉलिड इंटरफेस. काय असतं? लिक्विड सॉलिड इंटरफेस. हा काय असतो आपला? T1. T2 काय असतो आपला? सॉलिड एअर इंटरफेस. काय असतो? सॉलिड एअर इंटरफेस. हा असतो आपला T2. आणि T3 काय असतो? लिक्विड एअर इंटरफेस असतो. लिक्विड एअर काय झालं? हा झाला. हे झालं T3. हे थोडंसं कर्व टाईप आलं आहे, थोडंसं स्ट्रेट करून घ्या. ह्याला आपण स्ट्रेट करूया. ओके. थोडंसं स्ट्रेट करून घ्या याला. समजलं? काय प्रॉब्लेम? तर ह्याच्यामध्ये आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? टेंजंट ड्रॉन ॲट द सरफेस ऑफ अ लिक्विड अवे फ्रॉम सॉलिड. काय असतं? अवे फ्रॉम सॉलिड अँड टेंजंट ऑन द सॉलिड सरफेस टुवर्ड्स द लिक्विड. काय असतं? टुवर्ड्स दी. अवे फ्रॉम लिक्विड नाही, टुवर्ड्स द लिक्विड. ह्या पॉईंटपासून टुवर्ड्स द लिक्विड हे आलं, तर हे काय झालं आपला? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा. बरोबर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा. मी ह्याला थोडंसं इकडं घेतो कारण ह्याच्यात सगळं खिचडी होऊ राहिली आता. हे काय आपला फोर्स कोणता आहे? हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे. हा आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा. बरं, हा काय असणार मग? पाय मायनस थिटा. हा काय असणार? हा अँगल किती असणार? पाय मायनस थिटा. जर मी ह्याला स्प्लिट केलं तर असं येणार. बरोबर. तर हा अँगल पण काय असणार? पाय मायनस थिटा. बरोबर. काय असणार? पाय मायनस थिटा. आणि हा जो कंपोनंट आहे, हा इकडचा जो कंपोनंट आहे तो काय असणार? T3 कॉस ऑफ पाय मायनस थिटा. बरोबर. त्याला मी इथं लिहितो T3 कॉस ऑफ पाय मायनस थिटा. बरोबर. T3 कॉस ऑफ पाय मायनस थिटा. बरं, कॉस ऑफ पाय मायनस थिटा काय असतं? मला सांगा. मॅथ्स झालं आहे ना तुमचं? बघूया काय येतं तुम्हाला. कॉस ऑफ पाय मायनस थिटा काय असतं? चला चला चला, लवकर 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 सांगा मला. काय असतं? मायनस कॉस थिटा. काय असतं? मायनस कॉस थिटा. पाय आहे म्हणजे आपलं फंक्शन चेंज होत नाही. आणि पाय मायनस थिटा कोणत्या ह्याच्यामध्ये येतो? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसची व्हॅल्यू काय असते? निगेटिव्ह असते, म्हणून कॉस थिटा. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसची व्हॅल्यू काय असते? निगेटिव्ह असते, म्हणजे मायनस कॉस थिटा. बरोबर. तर मी ह्याला असं लिहू शकतो -T3 कॉस
थीटा मायनस T3 कॉस थीटा, बरोबर. तर हा जो कंपोनंट आहे त्याला मी मायनस T3 कॉस थीटा असं लिहितो. काय लिहितो? मायनस T3 कॉस थीटा. बरं, परत ह्या पॉईंटपासून आपल्याला काय करायचे आहेत? राईट साईडचे इक्वेशन इक्वल टू लेफ्ट साईडचे इक्वेशन. आता लेफ्ट साईडचे इक्वेशन काय आहेत बघा, मायनस T3 कॉस थीटा, बरोबर. हे एक इक्वेशन मायनस T3 कॉस थीटा प्लस T1 कॉस थीटा प्लस T1 सॉरी कॉस थीटा नाही प्लस T1च आहे इज इक्वल टू काय आहे बघा, इज सॉरी हे T1 हेच आहे, T2 आहे, तर काय T2 हे T1 ह्या डायग्रामचं आहे T2, ओके. T2 आहे आणि इकडचं काय T1 इज इक्वल टू T1 इज इक्वल टू T1. समजला? करेक्शन करून घ्या, गोंधळू नकोसा, कारण मला ते कॅमेऱ्यात पण बघायला लागतं, खालती पण बघायला लागतं, म्हणून कधी कधी गोंधळ होतो माझा. समजलं? मला हे काय, हे T2 आहे, हा कंपोनंट काय T2 तर मायनस T3 कॉस थीटा T2 प्लस T2 इज इक्वल टू T1, बरोबर. तर हे मला असं लिहू शकतो, मायनस कॉस थीटा इज इक्वल टू T1 मायनस T2 डिवायडेड बाय T3, ओके. मायनस कॉस थीटा इज इक्वल टू T1 मायनस T2 डिवायडेड बाय T3, ओके. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? बरं, ह्याच्यामध्ये परत आपल्याला सेम कंडिशन येते. काय येतं? सेम कंडिशन येतं. आता इथं मायनस साईन ठेवायची. काय येतं? मायनस साईन ठेवायची. त्याचं तुम्हाला आन्सर सांगतो शेवटी काय येतं. बरं, T1 मायनस T2. आता परत आपल्याला T1 मायनस T2 शुड बी लेस दॅन T1 मायनस T2 शुड बी लेस दॅन T3, ओके. हे लेस दॅनच असला पाहिजे. का? आपल्याला थीटाची कॉस थीटाची व्हॅल्यू कुठल्या रेंजमध्ये पाहिजे? -1 टू +1च्या रेंजमध्ये पाहिजे. जर हे सॅटिस्फाय झालं नाही, मागं आपण जसं बघितलं ना, मागं ह्या याच्यामध्ये बघितलं तर ना, T2 मायनस T1 शुड बी लेस दॅन T3, T2 मायनस T1 शुड बी लेस दॅन T3, हे कंडिशन सॅटिस्फाय झाली ती, बरोबर आपली. तसंच आपल्याला T1 मायनस T2 शुड बी लेस दॅन T3, ओके. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, ओके. मग आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू कशात भेटते बघा, नेगेटिव्ह ऑफ सम नंबर, ओके. सपोज ह्याची व्हॅल्यू आली 0.5, नेगेटिव्ह ऑफ सम नंबर म्हणजे आपल्याला थीटा कसा भेटतो आहे? नेगेटिव्हमध्ये भेटतो. कसा भेटतो आहे? नेगेटिव्ह भेटतो आहे. नेगेटिव्ह म्हणजे काय झालं? थीटा इज ऑप्ट्यूज. थीटा इज ऑप्ट्यूज. काय असतं? थीटा इज ऑप्ट्यूज. बरं, काल ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की थीटा ऑप्ट्यूज असल्यावर डज नॉट वेट द सरफेस. काय होतं? डज नॉट वेट, ओके. आणि थीटा इज ॲक्यूट, तर हे काय होतं? वेट द सरफेस, बरोबर. थीटा इज ॲक्यूट असल्यावर काय असतं? वेट द सरफेस. तर हे लक्षात ठेवायचं. समजलं? हे सगळ्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. कळलं? समजलं? बरं, आता सपोज जर असं झालं, हे काय आहे? T1 मायनस T2 इज ग्रेटर दॅन T3 और T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3. ही जी कंडिशन्स आहेत, ही कंडिशन आणि मागची कंडिशन, ओके. ही कंडिशन आणि ही कंडिशन पॉज करून बघून घ्या. ही कंडिशन जर सॅटिस्फाय न झाल्या, उलट्या झाल्या, काय झालं? उलटं झालं, ओके. तर ह्या केसमध्ये लिक्विड ड्रॉप कॅनॉट बी फॉर्म. तुम्हाला मग असं क्वेश्चनमध्ये असं पण देऊ शकतात की ह्याच्या व्हॅल्यूज देतील, T1, T2, T3च्या व्हॅल्यूज देतील. T1 इज इक्वल टू 4 न्यूटन, त्यानंतर T2 इज इक्वल टू 1 न्यूटन, त्यानंतर T3 इज इक्वल टू 2 न्यूटन. आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही बघायचं असेल आपल्याला, ओके. जर ही कंडिशन आणि अँगल तुम्हाला दिला, थीटा इज इक्वल टू 45 डिग्री समथिंग काहीतरी दिलं तुम्हाला, सपोज दिलं, तर तुम्ही जर ह्याच्यामध्ये टाकला, तुम्हाला कळतं की ही जी कंडिशन आहे ही सॅटिस्फाय होते. बट ह्या कंडिशनमध्ये आपला लिक्विड ड्रॉप फॉर्म होतच नाही. काय होतं? ह्या कंडिशनमध्ये लिक्विड ड्रॉप फॉर्म होतच नाही. तर आपल्याला तिथं ऑप्शनमध्ये नीट बघायचं आहे की एक ऑप्शन असणार काय? लिक्विड ड्रॉप इज नॉट फॉर्म.
काय असणार, लिक्विड ड्रॉप इज नॉट फॉर्म्ड. हा ऑप्शन एक त्याच्यात असणार. आपल्याला एकतर तो कसा असणार, लिक्विड वेट्स द सरफेस, लिक्विड डज नॉट वेट द सरफेस आणि लिक्विड ड्रॉप इज नॉट फॉर्म, असं 3 ऑप्शन असतील. आणि खालती फोर्थ ऑप्शन असू शकतं नन ऑफ दी अबाव. तर तुम्हाला जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, ओके, तर तुम्हाला काय बघायला लागणार आहे की लिक्विड ड्रॉप फॉर्म झालं की नाही, ह्या कंडिशनसाठी चेक करायला लागणार आहे. समजलं, ह्या कंडिशनसाठी चेक करायला लागणार आहे. बरं, अजून एक कंडिशन, सपोज ही कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकते आत्ता जी सांगतो, T1 मायनस T2 इज इक्वल टू T3 और T2 मायनस T1 इज इक्वल टू T3. जर असं झालं तर ह्याची व्हॅल्यू किती येते, 1. ह्याची व्हॅल्यू किती येते, 1 येते. ह्याची व्हॅल्यू किती येते, 1 येते. सॉरी, हे जे ब्रॅकेट आहे, सॉरी हे ब्रॅकेट आहे ना, ह्याची व्हॅल्यू 1 येते. ह्याची व्हॅल्यू काय येते, 1. मग कॉस थिटा 1 कधी असतो, जेव्हा अँगल किती असतो, 0 डिग्रीज. जेव्हा अँगल किती असतो, 0 डिग्रीज. अँगल किती असतो, 0 डिग्रीज. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, ओके. तर ह्या आपल्या 4 कंडिशन्स आहेत, तर नीट बघायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे, काय फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय काय फॅक्टर्स आहेत बघा. फर्स्ट फॅक्टर काय, द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. म्हणजे लिक्विड अँड सॉलिड कसे आहेत. सपोज लिक्विड असेल मर्क्युरी, सपोज लिक्विड असेल मर्करी, ओके, आणि ग्लास, ह्याच्यामधला जर कॉन्टॅक्ट असतो त्याच्यावर पण डिपेंड करतं. म्हणजे कुठलं वेगळं मर्करी असला तर मर्करी असलं की आपल्याला स्पेरिकल शेप भेटतं, ओके. ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूज असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, ऑप्ट्यूज असतो. जर तुम्ही अल्कोहोल घेतला तर ह्याचं जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतं ते काय असतं, ऑप्ट्यूज असतं. प्युअर वॉटरचं, ओके, इम्प्युअर वॉटरचं ऑप्ट्यूज असू शकतं. प्युअर वॉटरचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज इक्वल टू 0 डिग्रीज. प्युअर वॉटरचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्रीज असतं, एवढं लक्षात ठेवायचं. बरं, सेकंड काय बघा, इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आत्ता मी काय सांगितलं, प्युअर वॉटरचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, 0 डिग्रीज. बट इम्प्युअर वॉटर असेल तर त्याचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होणार, ओके. टेम्परेचर ऑफ लिक्विड, ओके. तर इथं काय गेलं आहे, फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड सरफेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर अ गिवन टेम्परेचर. म्हणजे एका स्पेसिफिक टेम्परेचरसाठी तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. जसं आपलं टेम्परेचर इन्क्रीज और डिक्रीज होईल त्या डिपेंडिंग अपॉन द नेचर, काय डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ लिक्विड और सॉलिड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल चेंज. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल चेंज. आणि फॅक्टर्स अफेक्टिंग द इम्प्युरिटीज हे लिहून दिलेलं आहे मी पुस्तकात शॉर्टमध्ये, तर नीट बघून नोट्समध्ये नीट बघून घ्यायचं. काय when soluble substance such as common salt is dissolved in water the surface tension of water increases. काय होतं, सरफेस टेन्शन काय होतं, इन्क्रीज होतं, ओके. जेव्हा आपण डिझॉल्व सबस्टन्स जसं सॉल्ट असणार, शुगर असणार, हे डिझॉल्व होतं ना वॉटरमध्ये. तर असे सबस्टन्स जर आपण वॉटरमध्ये टाकले तर सरफेस टेन्शन काय होतं, इन्क्रीज होतं आहे. काय होतं, इन्क्रीज होतं. त्यानंतर when a sparingly soluble substance such as phenols or detergent is mixed with water surface tension decreases. बरं, जेव्हा आपण वेगवेगळे स्पॅरिंजली, ओके, स्पॅरिंजली सबस्टन्स म्हणजे काय असतात ज्याच्यामुळं फेस तयार होतो. काय होतं, फेस तयार होतं. जसं आपलं डिटर्जंट टाकले आपण एखाद्या वॉटरमध्ये, तुम्ही एरियल, सर्फ एक्सल और वेगवेगळे फेना, घडी, वेगवेगळे डिटर्जंट्स बघता, तुम्ही ॲड्स बघता. असे तुम्ही जर डिटर्जंट वॉटरमध्ये टाकले तर काय होतं, फेस तयार होतो. काय होतं, फेस तयार होतं. त्याच्यामध्ये काय होतं, सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. काय होतं, सरफेस टेन्शन डिक्रीजेस. बरं, ह्याचं एक तुम्हाला सांगतो की आपण यूज का करतो, हे जे डिटर्जंट्स आहेत ते यूज का करतो. जर सपोज हे आपलं काय आहे, सरफेस ऑफ क्लॉथ आहे. काय, सरफेस ऑफ क्लॉथ आहे, एकदम खूप तुम्हाला मॅग्निफाय केलं आहे. आणि आपले वॉटर ड्रॉपलेट्स काय होतात,
त्याच्यामध्ये काहीतरी सरफेस टेन्शन असल्यामुळे ते काय होतात, असे स्पेरिकल असतात. आणि इथं जी डट असते, सपोज इथं डट आहे, काय आहे, इथं डट आहे, त्याच्यावरती जाऊन बसतं ते, खरं त्याला काय हलवत नाही. ओके, त्याच्यावरती जाऊन बसतं, त्याला काय हलवत नाही. ड्यू टू सरफेस टेन्शन, का सरफेस टेन्शन ह्याच्यामधला कोएसिव्ह फोर्स असतो, ह्या वॉटर ड्रॉपलेटमधला जो कोएसिव्ह फोर्स असणार, कोएसिव्ह फोर्स असणार, तो स्ट्रॉंगर असणार ह्या डट मॉलिक्युलपेक्षा. तो काय असणार, स्ट्रॉंगर असणार डट मॉलिक्युलपेक्षा. बट जेव्हा आपण डिटर्जंट ॲड करतो, काय करतो, डिटर्जंट ॲड करतो, तर ह्याचं जे सरफेस टेन्शन आहे ते डिक्रीज होतं. सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. डिक्रीज झाल्यामुळे काय होतं, हे जे इथं सपोज डट मॉलिक्यूल आहे, तर डिक्रीज झाल्यामुळे काय होतं, हे जे वॉटर तुम्ही पोर केलं तर हे काय करतं, इंटरॅक्ट करतं ह्या डटसोबत. काय करतं, इंटरॅक्ट करतं डटसोबत. आणि काय करतं, ह्याला वॉश करून खालती काढून घेतं. वॉश करून हे डट खालती येतं. समजलं. म्हणून आपण डिटर्जंट्स यूज करतो. तिथं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकता डिटर्जंट्स कसं बनवता. कारण डिटर्जंटचा यूज असा असतो, समजलं. तर हे मेन रिझन आहे. तिथं काही केमिकल रिॲक्शन होत नाही, कारण प्रत्येक वेळेस स्टेन जे असतं, कधी चिखल लागू शकतो, कधी ग्रीस लागू शकतो, कधी हळद लागू शकते, काही लागू शकतं, कधी तेल लागू शकतं. तर प्रत्येक वेळेस वेगवेगळे स्टेन्स असणार. तर वेगवेगळे स्टेन्स असल्यामुळं काय असतं की तुम्ही केमिकली त्याला काही सेपरेट करू शकत नाही, बट तुम्ही फिजिकली सेपरेट करू शकता. यू कॅन डिक्रीज द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड अँड देन वॉश योर क्लोथ्स. ओके. नाव थर्ड काय, वेन इनसॉल्युबल इम्प्युरिटीज इज ॲडेड इन टू वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. ओके. इनसॉल्युबल इम्प्युरिटीज, जसं मी काय केलं, वॉटरमध्ये काय केलं, मी सँड टाकली, काय घेतलं, सँड टाकलं. ओके. तर ते काय झालं, ऑर डस्ट पार्टिकल्स टाकले, इन्सॉल्युबल आहे, आपल्याला दिसतं ना पाण्यामध्ये काहीतरी घाण पडलेलं आहे, इन्सॉल्युबल लिक्विड. ओके. त्याच्यामुळे काय होतं, सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. काय होतं, सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. ओके. याचं एक एक्झाम्पल दिलं आहे, ते वाचून घ्या तुम्ही. ओके. आणि इथं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ओके. इफेक्ट ऑफ टेम्परेचर दिलेलं आहे. काय होतं आहे, ड्यू टू इफेक्ट टेम्परेचर काय होतं, सरफेस टेन्शन नॉर्मली काय होतं, सरफेस टेन्शन काय होतं, नॉर्मली डिक्रीज होतं. बट देर आर सम काय एक्सेप्शन्स असतात. काय असतात, एक्सेप्शन्स असतात. बरं, हे एक्सेप्शन काय आहे बघून घ्या. एक्सेप्शन काय आहे, इन केस ऑफ मोल्टन कॉपर, काय, इन केस ऑफ मोल्टन कॉपर और मोल्टन कॅडमियम द सरफेस टेन्शन इंक्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर. म्हणजे काय, ह्याच्यात जेव्हा टेम्परेचर इंक्रीज होतं तेव्हा सरफेस टेन्शन ऑल्सो इंक्रीज होतं. मग आपण काय म्हणू शकतो, ड्यू टू चेंज इन टेम्परेचर सरफेस टेन्शन ऑल्सो चेंजेस. मग ते इन्क्रीज पण होऊ शकतं, डिक्रीज पण होऊ शकतं. मग लिहिताना असंच लिहायचं, ड्यू टू सरफेस टेन्शन द टेम्परेचर ड्यू टू चेंज इन टेम्परेचर द सरफेस टेन्शन इंक्रीजेस और डिक्रीजेस. बरं, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा पण मी लिहिलेला आहे. काय बघा, द सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड बिकम झिरो ॲट क्रिटिकल टेम्परेचर. बरं, क्रिटिकल टेम्परेचर मी आपण केलेलं आहे. ओके. 11th तर क्रिटिकल टेम्परेचर मी सांगत बसणार नाही आता, तुम्ही शोधायचं आणि बघायचं काय. बरं, त्यावेळेस काय होतं, आपल्याला कुठलंही लिक्विड असो त्याचं जे क्रिटिकल टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला काय होतं, सरफेस टेन्शन झिरो होतं. काय होतं, सरफेस टेन्शन काय होतं, झिरो होतं. तर हे लक्षात ठेवा आणि पुढचं आपण नेक्स्ट लेक्चर उद्या घेऊया. ओके. बाय.